या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि मेळाव्याला उपस्थित असलेलं आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण सन्माननीय, कारण तासंतास भाषण ऐकायला कार्यकर्ते रिकामे नाही. कारण आता व्हॉट्सअप मीडियाचं इतकं वेळ आहे की मी आल्यापासून माझं लक्ष आहे की किती लोक ऐकतायत आणि किती मोबाईल मध्ये गुंग आहे. त्यामुळे आता आपण सुद्धा शिकलं पाहिजे की कमी वेळात आपल्याला जे मांडायचं आहे ते मांडता आलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सारखं सारखं त्रास देण्यापेक्षा त्यांना कामाला एकदा सांगून लावल्यानंतर शिवसैनिकाला पुन्हा सांगायची गरज पडत नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याकडे प्रत्येक विषयावर प्रत्येकाने सांगितलंय का खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील चौकार मारणारच. मारणार म्हणजे मारणार. कोणाच्या जीवावर? तुम्हा शिवसैनिकांच्या जीवावर. आणि म्हणून हा चौकार मारत असताना शांतता का? प्रकाश भाऊ काळजी करू नका. आशाताईला संघर्षाची सवय आहे. तो 9लाही केला, 14लाही केला आणि आता सुद्धा दारूंना निवडून आणताना कुठेही कमी पडणार नाही. नको त्यांच्याबरोबर फिरणार नाही, पण काम अहोरात्र करणार, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करणार आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम करणार. या ठिकाणी दादांचा विजय म्हणजे आपला स्वतःचा विजय, शिवसैनिकाचा विजय, बाळासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या खऱ्या अर्थाने देशाची वस्तुस्थिती. या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यावर जे कोणाला करता आले नाही, ज्या मोदींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून तिथे आपला झेंडा रोवला, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. एवढं सांगितलं तरी प्रत्येक व्यक्तीला मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि त्यामुळे आजचे युवक आणि म्हणून युवकांच्या अध्यक्षांना सांगितलं तुम्ही बोला. या ठिकाणी बाबूभाऊने संघर्ष केला. 10 वर्ष विरोधात बसून कधीही त्यांनी चुकीच्या गोष्टीला साथ दिली नाही आणि त्याची जाण आणि भान ठेवून, कारण आशाताईंनी आणि दादाने निर्णय घेतला संतोष राणाच्या साथीने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. या ठिकाणी ज्या वेळेला मी घोषणा केली की या विभागात या गावात सरपंच होणार म्हणजे होणार आणि तो 2 आणि 4 वर्षाचा नाही, आपण 5 वर्षाचा म्हटलो, पण नियतीच्या मनात वेगळं होतं. सरकारने 6 वर्षासाठी आपल्याला ही संधी दिली. या संधीचं सोनं करण्यासाठी निश्चितपणाने जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बाबूभाऊ आणि सर्व सहकारी पेटून उठले. लोकांनी जनतेने निवडून दिलाय, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरायचं आहे आणि मग ठरत असताना कुठलाही कागद मागितला की 1000 जबाबी असणारी ग्रामपंचायत शब्द पडायची कोटी. बाबूभाऊचा कागद तयार. बाबूभाऊच्या सदस्यांच्या प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची तळमळ आणि कार्यकर्त्यांना निश्चितपणाने बळ देत असताना संतोष राणाचा ध्यास की या नारंगाव वाडूवाडी परिसरातील या गटामध्ये असं कुठलंही काम राहता कामा नये. आधी सांगितलं, मी परवा देखील सांगितलं की मोठी मोठी कामं जी डोंगरा इतकी कामं आहेत ती उंच हिमालयासारखी कामं करण्यासाठी खासदार आणि खासदार लोकसभेचे आहेत. लोकसभेमध्ये कोणते प्रश्न याचा अभ्यास इतका झाला आहे की झोपेतून जरी दादांना तुम्ही फोन केला ते विचारलं ते भाड भाड उत्तर देतील आणि सांगतील की कोणता विकास मी कसा केलाय. पण त्यांनी केलेल्या विकासाच्या कामावर कोणी डल्ला मारायचा प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नाही. या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की एक एक काम करत असताना जर कोणाला विचारायचं असेल, माहिती हवी असेल की रेल्वे मंजूर झाली आहे की नाही, तर आपण कलेक्टर ऑफिस मध्ये गेला. समीक्षा चंद्रकार मॅडम आहेत, त्या डेप्युटी कलेक्टर आहेत, लँड एक्विजिशन प्रोसेस फॉलो करतायत आणि आता सुद्धा रेल्वेची प्रोसेस त्याच फॉलो करतायत. मी तुम्हाला व्यक्तीच्या नाव घेऊन सांगते, तिथे जाऊन चौकशी करा, तुम्हाला पुरावा मिळेल. अशा प्रत्येक गोष्टीचं विमानतळाचं भांडवल त्यांनी करू नये.
परंतु तरी देखील केलं जात आहे. पण माझा कार्यकर्ता असा पेटून उठला पाहिजे, असा तडफडून उठला पाहिजे का त्याने सांगितलं पाहिजे तुम्ही काय केलं. निवडणुकीच्या रिंगणात पडल्यानंतर घरी झोपून काढतात आणि पुन्हा रिंगणात येतात ते निवडणूक बघून. ही लोक नेहमी काठावर बसून पाहत असतात का नेमकं आता चांगलं दिवस कुठे आहे. आणि मग आयत्या वेळावर नागोबा बनण्यासाठी येणाऱ्यांना आपण स्थान देणार आहोत का? अजिबात देणार नाही. हा शिवसैनिक खूप हुशार आहे. याला चांगलं कळतंय की आपल्यासाठी रक्ताचं पाणी करणारे, आपल्यासाठी अर्धरात्रीला धावून येणारा शिरोळ लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व, खेड लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना दादांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर लोक सांगतात त्यांचं हसू दाखवा आणि लाख रुपये मिळवा. हसू आम्ही तुम्हाला दाखवू, हसू आमचा तुम्ही पाहाल आणि डोळ्याचे अश्रू तुमचे पुसायला कोणी येणार नाही. असा दिवस आपल्याला आणायचा आहे. आणि तो आणत असताना निश्चितपणाने आपण कुठेही कमी पडायचं नाहीये. ही कदाचित वादळापूर्वीची शांतता होती. आता वादळ उठलंय, वादळ उठलंय. वादळाने सुरुवात केली आहे. बाबूभाऊजी नानांची चर्चा झाली. प्रकाश भाऊनी सांगितलं मला देखील भेटून की ताई स्वस्थ बसून. मी स्वस्थ बसलेली नाहीये, माझं कामकाज सुरू आहे. पण मला वाटलं की नारायणगाव मध्ये नारायणगावचा उमेदवार आहे म्हणून तुम्हा सर्वांना वाटत असेल की बाबा शांत आदेश असून सुटत का नाही. आदेश सुटायची कोणी वाट बघायची नसते. शिवसैनिकाला आदेशाची एकदा रिंगणात निवडणुकीचा झंझावात सुटला का आपण सुटायचं असतं. आणि ते सुटताना तुम्ही रोज मला पाहताय. रोज मी प्रत्येक वाडी वस्तीवर आहे, प्रत्येक ठिकाणी पोहोचते आहे आणि माझ्या पद्धतीने ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न करते. अधिकृत त्या ठिकाणी त्यांना काय देता येईल, कसं समस्या सोडवता येतील आणि त्या समस्या सोडवल्या की ज्या ज्या ठिकाणी दादा दिले, ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवून त्याचं उत्तर देऊन त्या लोकांना प्रभाव आणण्याचा प्रयत्न माझा आहे. तो प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण एका बहिणीने भावासाठी जे करायचं आहे ते निश्चितपणाने मी करणारच आहे. परंतु या ठिकाणी बाबूभाऊ नाना असतील, बाळासाहेब पाटील असतील, आरिफभाई असतील, या ठिकाणी असणारे सर्व आमच्या महिला सदस्य, या ठिकाणी महिलांना बोलवलं नाही का तर कार्यकर्त्यांची मिटिंग आहे, तरुणांची मिटिंग आहे. उद्या दुपारी 2 वाजता दादांकडे सुद्धा व्हॉट्सअप मीडियासाठी मिटिंग दादांनी ठेवलेली आहे. परंतु माझं तुम्हाला सांगणं आहे की व्हॉट्सअप मीडियाचा वापर आता फक्त राहिलेल्या 25 दिवसात आपण एकाच गोष्टीसाठी करायचा आहे. सतत कोणाशी भांडण कोणाला घेण्यापेक्षा आपली रेष मोठी कशी होईल ती रेष मोठी करा. आपल्या शिवसैनिकांनी केलेल्या प्रत्येक ठिकाणी काम आणि त्या कामाचा गाजावाजा करा. त्या कामाची जर तुम्ही निश्चितपणाने दखल घेऊन प्रत्येक ठिकाणी पोहोचवली, घराघरात पोहोचवली तर दादा निश्चितपणाने पहिल्यापेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. यामध्ये तेवढ शंका नाही. कारण प्रामाणिक कष्टाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. ते फळ आपण निश्चितपणाने मिळवल्याशिवाय राहणार नाही. हा चंग आज आपण बांधूया. कारण दादाची निवडणूक संपल्यानंतर बिगुल वाजणार आहे विधानसभेचा. आणि आशाताई पुन्हा तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही सर्वजण पेटून उठणार आहात. कारण आशाताईला आमदार करायचं आहे ते तुम्ही करणार आहात हा विश्वास माझा आहे. त्यामुळे आजची लढाई लोकसभेची, उद्याची लढाई उद्या बघू. आता मतदान धनुष्यबाण दादांना चौथ्यांदा खासदार आणि मंत्री बनवण्यासाठी असणार आहे. या ठिकाणी आपण सर्वजण ज्या ज्या वेळ भेटू तो प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित आम्हाला भेटा, निश्चित बोलवा. तुम्ही बोलवा तिथे येऊ. परंतु आता शंका नाही, आता शंकेला जागा नाही. आता आपल्याला खऱ्या अर्थाने पेटून उठायचं आहे, लढायचं आहे. लढताना समोरच्याला चितपट करायचं आहे. हे नारायणगावकरांना सांगायची गरज नाही. भिसे साहेब तुमचं कौतुक करते का तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर बरं वाटतंय. ते ऐकून आम्हाला देखील आनंद होतोय की राष्ट्रवादीमध्ये एवढ्या वर्ष काम केल्यानंतर भिसे साहेबांना शिवसेनेचं आकर्षण आणि ताईच्या कामावर भाळून, दादांच्या कामावर भाळून ते आपल्याकडे आले. पण तुमची निराशा कधी होऊ देणार नाही. सदैव तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू एवढा शब्द देते.
आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.